शुभम, आग्रा. दादाजी, मी पैशांच्या व्यवहाराचं पुस्तक वाचत होतो घरी. एकदा बघा, त्यात प्रश्न मी लिहिलेला आहे. लक्ष्मीचा माझा जो त्याग आहे नाही संपूर्ण करायचा आहे, पण अज्ञानाचा त्याग करायचा आहे. लोक लक्ष्मीचा तिरस्कार करतात. जर का एखाद्याची जर वस्तूचा तिरस्कार केला तर ती कधी पुन्हा मिळत नाही. अगदी निस्पृही होऊन जाणं तोही खूप मोठा वेडेपणा आहे. याचा अर्थ निस्पृह म्हणजे समजवावा. आपल्याला नको आहे, नाहीच पाहिजे. आपण आपण बाबाजी झालो नाही का, साधू संत होऊन जातात ना, संन्यासी. अज्ञानतेमुळे हे सगळं तेच होतं. अहंकार येतो की आपण संन्यासी. उचला, नाही पैसा नाही, हात लावू नका, आम्हाला नको ते, उचला, आम्हाला काही नको. तो एक प्रकारचा अहंकार आहे. त्या अहंकाराने तिरस्कार केला, तिरकस दृष्टिकोन ठेवला, कित्येक अवतारापर्यंत लक्ष्मीचे अंतराय येत राहतात. पण आपल्याकडे तो तिरस्कार नाही. आता आपण कुठे साधू आहोत, संन्यासी आहोत? आपण तर गृहस्थाश्रमी आहोत नाही का. आपण त्याग करतो, त्या त्यागातून तिरस्कार वाटायला लागतो, त्याचं नुकसान होतं. त्यामुळे बघा, आता प्रभू, नोकरी सुद्धा अज्ञानतेमुळे सोडून दिली आणि थोडी तंगी पण आहे. त्यामुळे आता भीती वाटते की अज्ञानतेमुळे जे झालं ते झालं. आता यावर काही उपाय असेल तर प्रतिक्रमण सांगावं. करायचं आणि सहज भावनेने नॉर्मल अज्ञानातेत नोकरी का सोडली तर आपल्या अहंकाराला ठेच लागली. नोकरीत भीती वाटायची, कोणी चुकीचे आरोप न करावेत, आपोआप ही बुद्धी निगेटिव्ह दाखवायची. आपण आता जे काही आहे, कोणाला दोषी पाहिलं असेल तर प्रतिक्रमण करा आणि दादा भगवानाकडे शक्ती मागा. आता एक फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. सर, जी मी चूक झाली त्यासाठी क्षमा मागतो मी. सत्संगात कधी कधी विषय विकाराचे वाईट विचार येतात. ते आपोआपच शुभमला आपण येतात, त्याला अशा वेळी सांगायचं काय करायला प्रतिक्रमण हवं, सर? कर. शुभमला येणारच, भरलेला माल आहे ना. बघा, मनात फक्त हीच लालसा आहे की काम करायचंय केवळ सत्संगात आणि आपल्या व्यवहारासाठी. म्हणून आशीर्वाद हवाय मला. आम्हाला आशीर्वाद, मला माझ्या मनात काय सत्संग आणि थोडा व्यवहारही करायचा आहे, नोकरी धंदाही करायचा आहे नाही, ना. सत्संगच करायचा असेल जो असेल तो. सत्संगाच्या बाबतीत ठीक आहे, नाही तर मग तुम्ही आशीर्वाद सत्संगासाठी द्या मला ह्यासाठी. तुम्ही भावना फाईलची ठेवायची, शिवाय नोकरी धंदाही करायचा. हे डेव्हलपमेंट होईल, ही थोडी पैशांची मिळकत राहील आणि ती सत्संगात वापरूया. बघा, आई वडिलांची घराची जबाबदारी, कर्तव्य पार आपण पाडा. आशीर्वाद द्यावा. हो, ते बरोबर आहे. सत्यवीर सिंग, जयपूर. मला ह्या दुनियेच्या नजरेत चांगलं बनून मान मिळवणं खूप आवडतं, पण दादांच्या आज्ञांचं पालन करण्यात खूप सारे अडथळे येतात. मग त्यासाठी उपाय काय, शिवाय ह्या दुनियेतील नात्यांमधून सुटका मिळवण्याचा उपाय तुम्हाला विचारायचा आहे. नाही, पण मान कुणाला मिळतो त्याला वेगळं ठेवा ना. दुनियाभर नातेसंबंध का जोडताय? थकून जाल. नातं ज्यांच्या बरोबर आहे त्यांना सोडा. म्हणजे सत्यवीर सोबत आहे, तुम्ही तर शुद्धात्मा आहात. शुद्धात्मा वेगळा आहे, सत्यवीर सिंग वेगळा आहे. सत्यवीर कुणाचं तरी पिता आहेत, कुणाचे पुत्र आहेत, कुणाचे जावई आहेत, कुणाचे मेहुणे आहेत, कुणाचे, म्हणजे सगळे बघा व्यवहार आहेत, त्याच्यावरती तुम्ही ध्यान ठेवा. तुम्ही वेगळे राहात, तोच साधा सरळ उपाय आहे बघा. बाकी एक नातेसंबंध तोडायला जाल तर थकून जाल. कोणी मान दिला किंवा कोणी अपमान केला तरी सत्यवीर सिंगला सांगायचं की आपला हिशोब पूर्ण झाला. उपकार मान घेतला तरी हिशोब पूर्ण झाला, अपमान केला तरी हिशोब पूर्ण आहे. समजताय का आता? आपण ज्ञान घेतलंय का? होय. मग ज्ञानात राहणं हाच सगळ्यात उच्च उपाय आहे. कोणाला कोणत्याही संयोगानं आपण हटवायचं का? संयोग स्वतःच वियोगी स्वभावाचे आहेत. वियोगी स्वभावाचे आहे. मग जो वियोगी स्वभावाचा आहे त्याला का आपण डावलायचं? गुन्हा नाही का तो? मग त्यासाठी काय होत आहे ते पहा आणि संयोग जुळले की त्यांचा आपोआप वियोग होईल. तोपर्यंत त्या संयोगाप्रती समभाव ठेवा. फाईल आहे, समभावाने निकाल करायचा. झालं ते व्यवस्थित. सगळं सत्यवीर सिंगचं आहे, मी शुद्धात्मा आहे. समजलं आता तुम्हाला? होय. एक भावना होती की बडोद्याच्या त्रिमंदिरातल्या सत्संगाच्या हॉलमधून मला एक भावना व्यक्त करण्याची इच्छा होती. दादा भगवानाच्या साक्षीने दादांची कर्मभूमी वडोदरा इथून दादांच्या साऱ्या महात्म्यांना आणि साऱ्या जीवात्म्यांना मी अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करतो. आणि आपले जे सारे दोष झालेले आहेत माझ्याकडून आजवर, त्या साऱ्या दोषांची आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान करतो. खूप छान. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. संतोष मोहोगिया. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. माझा प्रश्न खरं तर काहीच नाहीये, बस केवळ एक भावना आहे. बस जबलपूरमध्ये आपल्या सत्संगाचा प्रोग्राम व्हावा. म्हणजे एकदा जबलपूरमध्ये झालेला आहे 2013 मध्ये. पण आम्हा जबलपूरवासी सगळ्यांची हीच इच्छा आहे की आपला एकदा पुन्हा प्रोग्राम व्हावा. आप्तपुत्र येतात ना? आणि आप्तपुत्र येतात ना तिथे? हो, येतात ना. मग बस चालू ठेवा सत्संग.
आणि हळूहळू ज्यांची तीव्र इच्छा असेल त्यांनी इकडे यायचं. एक छोटासा सल्ला हवा होता आपल्याकडून. बरं. आमच्या जबलपूरमध्ये जे टीमवर्क हं. आहे ते जरा कमकुवत आहे, तर त्यासाठी काही उपाय सांगावा. आपण टीमवर्क करताना कोणाचे दोष काढायचे नाहीत. सगळ्यांना संधी द्यायची. डिसिजन सगळ्यांनी मिळूनच घ्यायचा. आपण म्हणतो असंच करायचं, अडाला जून असंच सांगण्यात आलं आहे, एवढंच करायला हवं, असं इथलं काही नाही ऐकणार. असं नाही, असं नाही. आपल्या सगळ्यांचं काय मत आहे, सगळ्यांची काय इच्छा आहे, सगळे लोक मिळून निर्णय घ्यायचा. समजा खूप लोक सल्ले देत असतील असं करायचं, तर मग त्यांचंही मान राखून आपण साथ द्यायची आणि आप्तपुत्रांची मदत घ्यायची. ते लोक मदत करतील तुम्हाला. ठीक आहे, तसं तर आम्ही तिकडे कोणाचे दोष नाही बघत जबलपूरमध्ये. जय प्रेमाने राहा. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. राहुल सिंग, जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. आम्हाला आणखी एका प्रश्नाचं उत्तर तर मयूरभाईंकडून मिळालं आहे. एक प्रश्न आहे, परमतप काय आहे? परमतप म्हणजे अंतरतप. अंतरतप म्हणजे काय नाव आहे तुमचं? राहुल सिंग. राहुल सिंगचा कोणी जरा अपमान केला तर मनातून तो अपसेट होतो. माझा अपमान का करतो, मी काय बिघडवलं तुझं, मी बघून घेईन. तर आपण राहुलला सांगायचं, राहुल आपला हिशोब आहे, उपकारी आहे, निमित्त आहे, त्यांचे दोष पाहू नको. तिथे समता राखायची. ते तप, ते अंतराय तप आहे. ते अंतरतप मोक्षासाठी उपयोगी पडेल. आता बाह्य तप म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, आज उपवास कोणला आहे, आज एकादशी आहे, ते सगळ्यांना माहिती असतं. बाह्य तप आहे ते. कोणाला माहिती नाही. आपल्या आतल्या मनस्तापाला आपण समताभावात ठेवू. वेगळं पाहायचं, भोगवता येईल, त्रास होईल. अशावेळी समताभावात निमित्ताला निर्दोष पाहून आपल्या चुकांचा हिशोब पूर्ण होतोय असं समजून उमजून तप करायचं. तशा अंतरतपाने कर्म समाप्त होतात. मोक्षासाठी मार्ग मोकळा होतो. समजलं का आता तुम्हाला? होय. आणखी एक प्रश्न आहे की माझ्या घरी सगळे नॉनव्हेज खातात, त्यामुळे मला खूप राग, इच्छा नसतानाही खूप राग येतो. त्यासाठी मी काय करावं? रागावून काय फरक पडणार आहे? येतो, इच्छा नसतानाही येतो. मग प्रार्थना करा आणि तुम्ही टच करू नका. तुम्ही त्या गोष्टी खाऊ नका आणि नेहमी प्रार्थना करत राहा आणि मनातल्या मनात शुद्धात्म्याला प्रार्थना करा. यांना समज यावी, सत्संगात यावं, ज्ञान मिळवावं, सत्य त्यांना समजावं, यांचे अंतराय तुटावेत. हळूहळू भावना ठेवा. कोणी कोणी सत्संगात येतील तेव्हा त्यांची समज बदलेल, मग हळूहळू त्यांचंही सुटेल नॉनव्हेज. जय सच्चिदानंद. सुजाता, बोला. त्यावेळी न सांगताच उभी राहिले होते म्हणून क्षमा मागते. त्याचं काय आहे ना की एवढे सगळे लोक बसलेत ना, प्रश्न लिहित नाही, मध्येच माईक उचलून घ्यायचा. हे चांगलं आहे. असंच शिकतात लोक. आणि एकदा का शिकले की नंतर प्रश्न नाही, मी पाठवतात. पहिल्यांदाच आले ना, काही म्हणून हरकत नाही, भीती वाटत काही होती. हरकत नाही. पण इथे दुसऱ्यांसाठी, आम्हाला भल्यासाठी आपल्याला सांगावं लागेल. दुःखी नका हो तुम्ही. नाही, दुःखी नाहीये. हां. त्यानंतर तर रडूच येत होतं. मग मयूर भैयाने जाऊन भेटले आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या त्यांच्याशी. बरोबर मग आहे. शांत झाले चला होते. चला, छान. काय प्रश्न आहे तुमचा, सांगा. पूज्यश्री, मी घरी खोटं सांगून आलीये आणि मी झूलॉजी शिकते, पण मी सांगितले की मी जीवांचा रिसर्च करते आणि ते सांगून आले, कारण ती लोक दादांना मानत नाहीत ना, म्हणून खोटं बोलावं लागलं. कुठे राहता? वैशाली, बिहारमध्ये. पण आता हे टीव्हीवर दिसेल तेव्हा भांडं फुटेल तुमचं. ती लोक बघत बरं. नाहीत ना, मीच लावते तेव्हा कधीतरी पप्पा म्हणजे एखाद बघतात. दिवस तुम्ही लावलात आणि तुमचा सत्संग आला तर तू सत्संगात गेली होतीस, पकडल्या जाल तुम्ही. पण त्यानंतर मला भय नाही वाटणार ना. विचार करत होते की आधी ज्ञान घ्यावे आणि सगळ्यांना सांगावे. ओके, ते आणि बरोबर आहे. ज्ञान घेतले नव्हते ना, म्हणून गुपचूप आले. कारण आधीच सांगितले असते तर जाऊच दिलं नसतं. माझे काय होईल? ते बरोबर आहे. आपण ऍडजस्टमेंट घेतो. आपली भावना हीच आहे आणि- की खोटं लपवायचं नाहीये भविष्यात. आणि मी माझ्या मैत्रिणींना सांगितले की तुम्ही लोकांनी घरी फोन नाही करायचा, कारण मी खोटं बोलून वडोदऱ्याला जातीये, तुम्ही माझं भांडं फोडू नका. तर म्हणाली की गुपचूप वडोदऱ्याला चाललीयस ना का? तेव्हा माझ्या तोंडून बाहेर पडलं की मी प्रियकराला भेटायला चालले. तेव्हा ती म्हणाली की बरं, तुझा प्रियकर वडोदऱ्याला राहतो का? मी म्हटलं नाही, राहतो तर माझ्या हृदयात आहे आणि तिकडे गेल्यावर दर्शन होईल, भेट होईल. तेव्हा म्हणाली की अगं, तू तर म्हणत होतीस की भगवानांना भेटायचंय, भगवानांना भेटायचंय, मग हा प्रियकर कुठून आला? बघा, एक खोटं किती खोटं मी म्हटलं की अरे, कबीरदास भगवान सैयावा पियावा म्हणत होते, मी सनम म्हटलं तर मग काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणाली, तू वेडी झालीयस का? तर मी म्हटलं की, मग म्हणाली की तुला वेड लागलंय, तुला जिकडे जायचंय तिकडे जा.
अशा वेळी फार आपण तपशिलात सांगायचं नाही. काही बघा, काही काम आहे, संयोग जुळतील. शिवाय जिओलॉजी विषयी सांगायचं, तेच सांगायचं तुम्ही सगळं. नाही, ते ते लोक फ्रेंड आहेत ना तरी आणि असंच घरी सांगायचं की सांगतील मी ह्या की कारणामुळे जाते असं मी सांगितलंय. तुम्ही तेच समजून घ्या. ठीक आहे, आता हा जे काही झालंय आपण प्रतिक्रमण करूया मम्मी पप्पांबद्दल, की आपल्याला ज्ञान घेण्यासाठी अशा प्रकारे बोलावं लागलं. तुम्हाला दुःख होऊ नये, समाधान मिळावं, म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला किंचित मात्र दुःख होऊ नये, अशी प्रार्थना करायची. चुकून जर प्रतिक्रमण अशा असं खूप प्रार्थना बस, केल्या आणि बस, खूप बस. सारे केले म्हणूनच येऊ चला, शकले. खूप छान आहे ते. इथे पोहोचल्यावर असे वाटतंय की जणू युगांची, शतकांची यात्रा पूर्ण झालीये. जसे जंगलात भटकत भटकत आज ध्येयपूर्ती झालीये. छान, छान, खूप छान. हे हृदय हा अद्भुत अलौकिक असा आनंद घेण्यासाठी व्याकुळ झाले होते. ह्या डोळ्यांना आपल्या प्रत्यक्ष दर्शनाची आस लागली होती. हे कान आपली मधुर वाणीचे रसपान करण्यासाठी उत्सुक होत होते. सगळं मिळालं आता. आता ज्ञान घ्या. करोडो जन्मांच्या तपश्चर्येचे असं सुंदर फळ मिळाल्याने मी धन्य धन्य झाले. खूप त्या छान. करोडो जन्मांच्या तपश्चर्येतही कदाचित एवढे सामर्थ्य असेल की त्याचे एवढे सुंदर फळ प्राप्त होईल. ते तर आमच्या आराध्य करुणा सागरांकडे आहे, ज्यांनी माझ्यासारख्या दगडाला हिरा होण्याचे वरदान दिले आहे. चांगलं आहे, असं चांगलं आहे. वाटतंय की आपल्या ह्या तारणहाराच्या ह्या ज्ञानगंगेमध्ये बुडून जावं, कारण इथे बुडून जाण्याला काही वेगळाच अर्थ आहे. इथे बुडणे म्हणजे पार जाणे आहे, प्रवाहात वाहून जाणे नव्हे. बरोबर आहे. सुरेश किरपात, नागपूर. आज पूर्वी मी 14 मध्ये ज्ञानविधी घेतला होता अडालजमधून हं, नोव्हेंबर महिन्यात. हं, आणि आपण सांगितलं होतं की चरणविधी करायचा आहे, आरती वगैरे करा हं, घरी हं, जाऊन. मला प्रश्न पडला होता की माझ्याकडून होईल का नाही होणार. हं, मग बरोबर आहे. घरी गेल्यावर सारं चालू झालं, आरती वगैरे सुद्धा. चरणविधीमध्ये सुद्धा मन लागतं. रोज सकाळी उठून चरणविधी वगैरे करतो, सामायिक पण करतो. पण सामायिक करताना प्रश्न पडतो की काय करायला हवं. त्यावेळी मी माझ्या चित्त आणि विचारांकडे बघत राहतो. बरोबर आहे. पण पण त्यावेळी चित्त तर कुठे दिसतच नाही, बंद होतं ते. आता सामायिकमध्ये एवढंच करा की हा. संपूर्ण दिवसात कोणाला दुःख पोचलंय, हा क्रोध, म्हणजे मान, दुःख माया, दिसतं लोभ, तेव्हा. दोष बघितले तरी हा. जागृती वाढेल. तुम्ही तर हा सामायिकमध्ये आहात. हा आणि काय नाव आहे तुमचं? सुरेशकडून प्रतिक्रमण सुरेश. करायचं. हा 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 आणि कुठे दृष्टी बिघडली, विचार बिघडले, विकारी भाव हा आले, त्या 2 हा गोष्टी बरोबर. सुधारायच्या तुम्ही. हा दादाजींची हा पुस्तकं वाचा, हा ब्रह्मचर्याविषयी आहेत, दुसरी पण आहेत. त्यात तुमच्या दोषांचं स्वरूप माहिती होईल. हा निरुमांच्या कॅसेट्स पहा, त्यातूनही बरीच समज मिळेल तुम्हाला. असं तर 2 वर्षांपासून चालूच आहे आता. हां, कोणतेही प्रश्न जरी पडला तरी आपोआप उत्तर मिळतात त्याची कधीतरी. खूप छान. शिवाय खूप चांगलं चाललंय आणि शांती खूप वाटते छान. आता. मस्तच. जय सच्चिदानंद. सर्वेश्वर साहू, ओरिसा. माझा प्रश्न असा आहे की शुद्धात्माशिवाय ह्या जगात कोणत्याही विनाशी गोष्टीची गरज नाहीये. पण फाईल वनला मान, पैसा कमावणे आणि कर्तेपणाची भावना ही जरा जास्त आहे. ती तर असतेच. आपण 2 भाग करायचे. भावना ठेवायची की शुद्धात्म्याच्या अनुभवाशिवाय जगातली कोणतीही विनाशी गोष्ट मला नको आहे. आणि सर्वेश्वरच्या व्यवस्थितमध्ये जे काही होईल ते होऊ द्या. त्याला पैसे कमवायची इच्छा असेल, सांसारिक सुख भोगायची इच्छा असेल, मान मिळवायची इच्छा असेल, मोह पूर्ण करायचा आहे, पण ते जेव्हा मिळेल तेव्हा मिळू द्या. त्याच्या मागे पळायचं नाही. संयोग सुरू होतील. नाही पण आपण म्हणता ना की बघणं जाणणं यातच पुद्गल समाप्त होईल. बघणं जाणणं हा तर PhDचा अभ्यास आहे असं असं नाही, मला नाही बघणं वाटतंय. जाणणं नाही. इच्छा सर्वेश्वर काय प्रयत्न करतोय ते करू द्या. आपण नाही करायचं. आपण दुःखी होत राहिलो की मला केव्हा मिळेल, का मिळत नाहीये, मग आपण दुसऱ्यांना दुःखी करू, आपणही दुःखी होऊ. त्यात सुधारणा करायची. समजलं का तुम्हाला? नाही नाही ते बरोबर आहे पण जशी हां, मराठीत मुलं बोला. नाही बघा म्हणजे मुलं जशी सतत फिरत असतात, चित्त कधीच त्यांचं स्थिर नसतं 24 तास विचलित, तसंच आपलं पुद्गल सुद्धा मनही भरकटलेलं ते स्थिर नाही राहत. याचं काय कारण आहे? कारण पुद्गलची वृत्ती सगळ्या गोष्टींकडे जाते जे म्हणजे हवंय आपण आपल्याला. हा ते म्हणजे तर भटकणारच. तुम्ही बघायचं की सर्वेश्वर असं धावून काही मिळणार आहे का त्याची वेळ आल्यावरच ते मिळणार आहे? वेळ आल्यावर मिळेल. तुम्ही धावू नका. शक्ती मागा. दादा ही फाईल आहे. समभावाने निकाल करायचा आहे. माझी इच्छा आहे. सगळं काही मिळेल तोपर्यंत, मी प्राप्ती होईल तोपर्यंत मी समभावात राहू शकेन अशी मला शक्ती द्या. असा काहीतरी मार्ग काढा. थोडं थोडं इकडे तिकडे काहीतरी बिनसतंच म्हणजे हां, कर्तेपणा कधीतरी तो येऊ येतोच. द्या. तो क- साऊला येईल सर्वेश्वरला.
त्याला सांगायचं इतरांकडे बघ. एका मोहासाठी बघा तुम्ही 5 लेव्हल्स, 4 स्टेप्स. पहिली लेव्हल सुधारा. आपला मोह पूर्ण करायला कोणालाही दुःख द्यायचं नाहीये. आणि दुसऱ्या लेव्हलमध्ये सुधारा की आपला मोह पूर्ण नाही झाला तरी दुःखी नाही व्हायचंय. दुःख झालं तर सांगायचं सर्वेश्वरला की दुःख येऊन काय होणार आहे, ती वेळ येऊ द्या, तोपर्यंत आपण वेट करूया, तप करूया. शिवाय दुसऱ्याला दुःख दिल्याने अंतराय आणखी येतील. समभावाने निकाल करायचा आहे. जुळू द्या संयोग. ओके. जय सच्चिदानंद. मी मदनलाल गुप्ता बोलतोय. बोला. जय सच्चिदानंद. हां, मी शहाजहांपूरहून आलोय. बोला. मी ज्ञानविधी घेतल्यानंतर क्रोध येणं तर खूपसं कमी हं. झालंय, पण तरीही अजूनही क्रोध येतो. म्हणजे जेव्हा कधीही मी माझ्या सबऑर्डिनेटला काही सांगतो आणि त्यानुसार काही काम तो करत नाही, तेव्हा मला थोडा क्रोध येतो. मी त्यावर इलाजही करतो, म्हणजे हे चुकीचं झालंय म्हणून मी प्रतिक्रमणही करतो त्यासाठी. पण क्रोध येणं काही बंद झालं नाही. क्रोध तरी येतोच आता थोडा. रीतीत बदल करा. म्हणजे कोणत्या कारणाने हे काम होत नाहीये, त्याची इंटेन्सिटी नाहीये की त्यात त्याची एबिलिटी नाहीये, त्याचे काही संयोग कमी पडतायत, त्याला समजत नाहीये का? त्याला विचार एकदा प्रेमाने की बाबा तू काम का नाही पाडत आहेस, काही अडचणी येतात का? चल आपण बरोबर मिळून एकत्र सॉल्व्ह करूया. तुला त्रास होत असेल तर मार्ग काढूया. म्हणजे प्रेमाने बोलून तर पहा, रागावून काय फरक पडणार आहे? त्याचंही डोकं आऊट होईल आणि नंतर तो मनात वैर धरून बसेल. प्रेमाने व्यवहार करा. आमचाही बॉस आमच्यावर चिडतो, आपल्याला ते आवडेल का कधी? मग आपणही कोणावर क्रोध करून नाही चालणार आहे. प्रेमाने काम करा. नाही बाबा काय काय अडचणी येत आहेत तुला, चल आपण मार्ग काढूया, उपाय शोधूया. किती एकच सबऑर्डिनेट आहे का पूर्ण ग्रुप आहे? नाही, सगळे मिळून 250 आहेत. 250 आहेत. 250 पैकी कोणी ना कोणी कामात प्रॉब्लेम करतच असेल. हा, म्हणूनच थोडे थोडे हां, प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यांवर आपण थोडं थोडं रागवत असाल, डोकं शांत होणारच नाही. पण काहीतरी आयडिया काढा. मी हं? मी नाही क्रोध बघा. खूप कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. नाही, पण कंट्रोल नाही तरीही- करायचा. समजून उमजून काम करायचं. क्रोधाला ताब्यात ठेवणं हा योग्य मार्ग नाही. आपली समज कमी पडतेय म्हणून आपण क्रोध करून काम करू पाहतोय. आपली समज वाढवा. कसं काम करायचं, कसं प्रेमाने करून घ्यायचं, कसं सगळं त्याला सगळ्यांना त्यात रस वाटेल, सगळ्यांचा इंटरेस्ट वाढेल कामामध्ये, असं सिन्सिअरली सगळं काम करतील, कसा मार्ग काढायचा, प्रेमाने व्यवहार करायचा. त्याला मनापासून वाटायला हवं की नाही आपल्या कंपनीकरता आपण जीव तोडून काम करू. असं काहीतरी त्याला स्फुरण चढेल असं काहीतरी आयडिया काढत राहा आणि मदत करत राहा. शिवाय तो बिचारा नोकरी करतोय आपल्याकडे, मग तो मनापासून कसं काम करेल आणि जे करायला आला आहे त्यात त्याला संतोष मिळेल, दुःख वाटणार नाही, असं काहीतरी करत राहा. नाही, याला तर त्वरित होतच की माझ्याकडून चूक झाली आहे. त्याला नको होतं असं बोलायला आणि सांगायला. मी मग प्रतिक्रमण कसं सुद्धा त्याला करतो. सांगायचं, त्याचा विचार करून ठेवला की नाही? हा, नक्कीच. हा, मग ती जाणवतं. जुनी रीत बदला आता. काय विचार करायचा, कशा प्रकारे बोलायला हवं, जेणेकरून तो सिन्सिअरली काम करेल, मनापासून काम करेल, सिरियसली करेल अगदी. शिवाय हे असं न हो की तो दुरुपयोग करेल. असा काहीतरी मार्ग काढायचा आणि आतून दुसरा उपाय करायचा. आपण प्रतिक्रमण करत राहा. चांगलं आहे. करायलाच हवं. बरं, ही फाईल नंबर 3 आमच्या बरोबर ज्ञान घेतलं होतं, पण चरणविधी नाही वाचत, त्यामुळे थोडा नाही हरकत प्रॉब्लेम. नाही. नाहीतर तुम्ही 2-3 वेळा वाचा. तर मग बरं, मी त्यांच्याऐवजी 2 वेळा मीच वाचू. हां, दुसरं काय करणार? त्याला रागवायचं नाही, काही क्रोध नाही करायचा. मग तो बघेल, नाही पप्पा किती सिन्सिअरली करतायत. मग त्याच्याही मनात वाटेल की नाही असं करायला हवं. मग तोही स्वतः करायला लागेल. घरामध्ये आरती करा, असे जय जयकार करा आणि लहान मुलंही आहेत ना, त्यांना फार आग्रह नाही करायचा. इन्फॉर्मेशन द्यायची, असं केलंस तर बरं आहे. त्याला नसेल करायचं हरकत नाही. दादाजींना कमीत कमी बोलायचं, एकदा नमस्कार कर, मग कामावर जा. त्यांचं दादा भगवानांचं स्मरण करा, अभ्यास करा, बस. जास्त आग्रह नाही ठेवायचा. या फाईल नंबर 2 ज्या आहेत, आधी मी आंतरराष्ट्रीय सिद्धाश्रम साधक परिवार श्री नारायण दत्त श्रीमाली येथे जोधपूर येथे मी जोडला बरं. गेलो होतो. पण त्यानंतर जेव्हा मी हा कार्यक्रम वेबसाईटवर बघितला तेव्हापासून मी इथे जोडला गेलोय. पण अजूनही ही तिथे सहभागी आहे. माझी इच्छा असूनही ती आता ह्या संस्थेशी नाही जोडली जाऊ शकत. ज्ञान नाही घेऊ इच्छित. काही हरकत नाही. पण जेव्हा कधी तुमच्या प्रोग्राम बरोबर असतो, म्हणजे येतात? सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा मी हा प्रोग्राम बघतो, दिल्ली दूरदर्शन आणि उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दूरदर्शनचा बघतो, तेव्हा ती पण बसून बघते आणि रिलॅक्स पण करते, पण तिच्यात इगो खूप जास्त बस आहे. मग बरोबर आहे. एवढं तरी होत आहे ना. आपण 100ची अपेक्षा ठेवायची नाही. 100%ची 2% ऐवजी 3 झाले तरी खुश व्हायचं. 3चे 4 झाले तरी खुश व्हायचं. मग हळूहळू बदल होईल. काय बघा, हे ते जसं बरोबर मी- येतात, तुम्हाला सहकार्य करतात, ते खूप आहे. का दुःखी व्हायचं?
अशा वेळी हं. बघा, जीवनात या ज्ञानाचा हेतू काय आहे तर कषायांपासून मुक्ती मिळायला हवी, दुःखांपासून मुक्ती हवी. तर तेवढी जागृती वाढवायची आणि आपल्या दोषांचं प्रतिक्रमण करायला शिकायला हवं. तसं ते करणं चालू झालं तरी खूप झालं, त्यासाठी काम झालं. नाही, तिचे असं म्हणणं आहे की आपण 18 वर्षांपासून ज्या गुरुबरोबर हं. जोडले गेलो होतो, मी तिथेच संलग्न राहणार. तुम्ही भलेही सोडून गेलात, पण मी तिथेच राहणार. नाही, ते बरोबर आहे. तुम्ही त्यांना एवढंच सांगा की गुरु ऐवजी आपण प्रगतीचा विचार करूया. आपण शाळेत आपल्या गुरुलाच मानत असतो की आपण आपली प्रगती प्रत्येक वर्षी स्टँडर्ड वरच्या इयत्तेत आपण जात असतो, आपल्या प्रगतीचा विचार करतो. म्हणून एखाद वेळेस सांगा, नाहीतर मग सोडून द्या. जेवढं हे तुम्ही आर्ग्युमेंट कराल ना, त्यांच्यातली निगेटिव्हिटी वाढत जाईल. आता बघा, हिंदी प्रोग्राम आहे, आता मे मध्ये होणार आहे. हं. त्यासाठी मी त्यांचं रिझर्वेशन केलेलं आहे, पण तरीही आम्हाला वाटतं की ती हां, नाही हरकत नाही, येणार. काही हरकत नाही. तुम्ही आग्रह धरू नका. आणि जेवढ्या वेळेस तुम्ही सांगायला जाल ना, बघा, हं. नवरा बायकोमध्ये रागद्वेषाचा हिशोब आहे. तुम्ही सांगाल हे करायला हवं, तर त्या विरोध करतील, नाही करणार. अशा वेळी आपण काय करायचं? तर माझी इच्छा आहे, असं झालं तर चांगलं आहे. तुम्ही विचार करा. तुम्ही मागं लागणं सोडून दिलं तर त्या आपोआप म्हणतील, नाही नाही नाही, करायला हवं, तुला बरोबर वाटेल तेच कर. नाही, मी अशी प्रार्थना करू इच्छितो की त्यांची मानसिकता चेंज व्हावी आणि मग त्यांनी सुद्धा इथून ज्ञानविधी घ्यावा. नाही नाही, तुम्ही आधी तुमचं ज्ञान भक्कम करा आणि मग त्यांच्याबरोबरचे रागद्वेष कमी होत जातील. प्रतिक्रमण करून रागद्वेषांना धुवत राहास, त्याचा रिझल्ट नंतर आपोआप येतच राहील. त्या स्वतः धावत येतील ज्ञान घेण्यासाठी. बरं, काही सोशल वेबसाईट जसं फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यासाठी थोडा वेळ देतो. मला रिअलाइज होतं की ह्यात वेळ वाया घालवतोय मी, आणि मी हे करायला नकोय. मी यातून अलिप्त राहू इच्छितो. मी आता बघा, तुम्ही साधं फेसबुक सोडू शकत नाही, बायको कसं सोडून देईल तिचं सगळं? हां, आपलं सगळं सुटत गेलं तर आपल्या चारित्र्यबळ उत्पन्न होईल. आपण कधी सांगितलं त्यानंतर त्याप्रमाणे. पण त्यासाठी आपण आधी तोच उपाय करायचा आहे की आधी आपण आपला कचरा साफ करूया. बघा, विमानात बसल्यावर ते लोक सांगतात ना की तुम्ही आधी स्वतःला ऑक्सिजन मास्क लावा, नंतर इतरांना मदत करा. आपण आपला कचरा साफ करत राहायचा, नाही तर इतरांसाठी प्रार्थना करायची, इतरांना मग माहिती द्यायची. आग्रह धरायचा नाही कधी पण. म्हणजे जेव्हा काही होतं, खूप जास्त मी इमोशनल होतो. जसं म्हणजे उदाहरणार्थ बघा, आता दादा भगवानाचा कार्यक्रम दाखवला जात होता, तेव्हा मी फारच भावूक झालो होतो की मी ते बरोबर आहे, हळवा तर हे स्वभाव असतो कुठवर ना. बरोबर आहे, असं असावं का नसावं? असायला हवं ना, चांगलंच आहे. सहृदय स्वभाव तर चांगलाच आहे. त्यामुळे भावना आपोआप प्रधान असणं, मन भरून येतं, आनंद व्हायला, मनापासून आनंद होतो अगदी म्हणजे आनंद होतो आणि आनंदाश्रू येतात. भावूक हरकत झाल्याने नाही, गळा भरून हरकत येतो. नाही ना, तसं होऊ शकतं. त्यात दुःख व्हायचं काहीच कारण नाही, चांगली गोष्ट आहे. बरोबर. बुद्धीच्या वरची गोष्ट आहे. हा सहृदयी स्वभाव चांगला आहे. जय सच्चिदानंद. हां. सत्यवीर सिंग बोला. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, आपल्या चरणी कोटी कोटी नमन. माझा साधारण असा प्रश्न आहे की ज्या त्रिमंदिराची स्थापना होणार आहे, तर त्या आपल्या निष्पक्षपाती त्रिमंदिरात येण्याचं सौभाग्य कोणत्या हिशोबांमुळे प्राप्त होईल? कृपया ह्यावर काही तर बोलू कित्येक शकता? कोटी जन्मांची पुण्य असेल तरच दादाजींचे विचार कळतात. ज्ञानाशी संधान बांधता आलं, ज्ञानाची प्राप्ती झाली. पुण्याचा हा हिशोब आहे त्याच्या मागे. शिवाय निपक्षपाती भाव असण्याचा हिशोब असेल म्हणून इथे दर्शनाला येईल. भावना सुधारेल, आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, मोक्षाची लिंक त्याची पूर्ण होईल. म्हणजे पुण्याचा हिशोब आहे त्यात. काय विचारायचं आहे तुम्हाला? मला यायला जमत नव्हतं, पण अचानक एक दिवस आधीच इथे यायला मिळालं. चांगलंच आहे. पुढे साऱ्याचा लाभ मिळेल तुम्हाला. काल संध्याकाळी सत्संगाला होतात ना, हां, काल होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. हो रात्री त्याचा आनंद मिळाला ना. हो हो. मुलांनी GNC ग्रुपने किती चांगला प्रोग्राम केला, त्यामुळे भक्तिभाव वाढला आपला. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दीपाली मिश्रा जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, सुरुवातीपासून असे सांगितले जाते की पंचदेवांची पूजा करायला हवी. म्हणजे जशी आपण त्रिमंदिराची स्थापना करतो तशी पंचमंदिराची का नाही करत? कारण त्रिमंदिरात सगळं सामावलेलं आहे. हे म्हणजे भगवान आहेत, म्हणतात सूर्यनारायण शिवाय ते साक्षात. देवदेवता आहेत. देवदेवतांचं स्थान आवश्यक तेवढं ठेवलं आहे. बाकी तर खूप साऱ्या देवी देवता आहेत जगात. हां, पण जे मुख्य भगवान आहे त्यांचाच पाठपुरावा करा. भगवान ज्ञान समजून घ्या तुम्ही. आणि ते ज्ञान आपल्याला कधी प्राप्त होईल, कसं प्राप्त होईल, कोणाकडून प्राप्त होईल, आणि ते ज्ञान आपल्याला ज्ञानींकडून कसं प्राप्त होईल त्याचा विचार करायचा आहे. हां. सांसारिक कोणतीही अपेक्षा यामध्ये नसावी. नाही, म्हणजे म्हणतात ना सूर्यनारायण साक्षात ते तर घरी विष्णूचे बसल्या बसल्या स्वरूप दर्शन आहे, देतात तर ना आपल्याला. त्यांच्या आराधनेसाठी त्या स्थापना. देवी देवींचं आता काय की जे आपल्या आई वडिलांनी जे शिकवलं ते आपण मानतो, किंवा गुरुंनी जे शिकवलं ते आपण मानतो. हां, पुढे जाऊन हे समजून घ्यायची गरज आहे की ज्ञानी
सिमंदर स्वामींचं दर्शन घेऊ तेव्हा अशी भावना ठेवायची की आपण केवलज्ञानी आहात, आम्हालाही असंच आत्म्याचं ज्ञान मिळावं, आम्ही केवलज्ञान दशेत पोहोचू, अशी कृपा करावी, तशी आम्हाला निमित्तही प्राप्त व्हावीत, अशी भावना ठेवायची. जर ज्ञान नाही मिळालं आणि ज्ञान मिळालं तर अज्ञानमध्ये राहायचं आहे दादा भगवानांच्या, हं. त्यातून आपला मोक्षमार्ग पूर्ण होईल. आणि हे व्यवस्थित शक्तीची कृती आहे, ज्यामुळे दादा भगवानांचे ज्ञान आपल्याला मिळालेच. आता खरे तर लहानपणापासून इच्छा होती कोणी ना कोणी ज्ञानी मिळावा, ज्याच्यामुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावा, म्हणजे ही व्यवस्थित शक्ती घडवून आणते. नाही नाही, बरोबर आहे, वेळेवर मिळालंय. गाडी कोलकात्याहून निघाली, आता इथे बडोद्याला येईल तेव्हाच तुम्हाला मिळेल ना. नाही, पण त्यावेळी सुद्धा तेवढ्याच तळमळीने इच्छा हा, होती. पण इतर मोह, तर ती- इतर अडचणीही होत्या ना. तर हा, ह्या वयात ह्या जन्मात आपल्याला हा मिळाला. मोक्षाचा मार्ग मिळाला. मोकळा होईल. हा, बरं, मार्ग तर धन्यवाद. मिळालाय, गाडी मिळणार. आता कुठून तुम्ही बसणार त्यावर 1-2 अवतारात हे पूर्ण होईल मोक्षाचं काम. आपल्याला हे सोडायचं नाहीये. 5 आज्ञा, हा सत्संग हा. आपल्या दादाजींना सोडायचं नाहीये. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री बोला. अंजू चौहान, भोपाळ. हम्म, हम्म. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की मला एकावतारी व्हायचंय, पण काही इच्छा माझ्या आहेत ज्या पूर्ण झाल्याच नाहीयेत, तर मग मी काय करू? ही फाईल 1ची इच्छा आहे. तुम्हाला इच्छा होतीये, सुयोग जुळू द्या, इच्छा पूर्ण होतील. तुम्ही करायचं काही नाही त्यासाठी. फाईल 1ची इच्छा आहे, संयोग जुळू द्या, पूर्ण होईल. तुम्ही दादा इच्छेऐवजी ही अशी भावना ठेवायची की शुद्धात्म्याशिवाय या संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट मला मनापासून नको, अशी भावना ठेवायची. ती तर असतेच पूज्यश्री शिवाय रोज, या पण फाईल नंबर 1चे जे काही होईल ते मिळेल. हिशोब पूर्ण होऊ द्या, वेळ येऊ द्या. मग पण दादा म्हणतात की एखादी जरी इच्छा असली तरी मोक्ष नाही, नाही इच्छा मिळत. कराल तर प्रॉब्लेम येईल. इच्छा होते तेव्हा त्याचं फळ मिळतं. इच्छेनुसार प्राप्ती सुद्धा होईल. फळ मिळेल, इच्छेनुसार प्राप्ती. अंतराय तुटतील तेव्हा फळ मिळेल. तोपर्यंत आपल्याला जाणवेल इच्छा होते ती आपली नाहीये, ही फाईल 1ची आहे, भरलेला माल आहे. समभावाने निकाल करायचा आहे. आणि पूज्यश्री, एक माझा प्रश्न होता की आज आपण स्वप्नात आला होतात आणि मला म्हणालात की 1 वर्षात सर्व काही ठीक होईल. मग म्हटलात की 1 वर्ष आहे अंजू तुझ्याकडे. आता याचा अर्थ काय आहे? मला आपण काहीच कळत नाही. आपण शुद्धात्म्यात राहायचं, म्हणजे आपल्या 5 आज्ञांमध्ये राहायचं आणि मोक्षाचा पुरुषार्थ करायचा. ओके, ठीक आहे. थँक्यू. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. संजय कुमार. मला असं म्हणायचंय की हा मनुष्य जन्म सुटण्यासाठी मिळालाय. कृपेचा मार्ग आहे, अपवाद मार्ग आहे, वेगळ्या वळणावरचा मार्ग आहे. पण हे वळण केव्हा बंद होईल माहीत नाही. म्हणजे अशा वेळी हे वळण बंद होण्याआधी इथून आधी सुटायचंच हेच आपलं लक्ष बनलेलं आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की अशी कृपा आपल्याकडून व्हावी. पण माझा प्रश्न असा आहे की आमचा क्रोध, मोह, विषयविकार सारेच खूपदा त्रास देत असतात. त्याचबरोबर हेही सांगायचं की ज्ञानाआधी जे दोष झालेले आहेत, जे अजूनही त्रास देतात, त्याचं कसं निर्मूलन करायचं, कसं निग्रंथ व्हायचं, असे प्रत्येक वेळी होत नाही. पण कधी कधी हे खूप त्रास देतात आणि त्यातून मला पूर्णत्वाने सुटायची इच्छा आहे. कारण हा संसारच मला आवडत नाही. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट ही सांगायची आहे की आम्ही आधी ज्ञान घ्यायला आलो होतो. पटण्यामध्ये ज्ञान घेतलं होतं. त्यानंतर दोन्ही वेळेला अडालजला 2-2 वेळा आलेलो आहोत आणि पुण्यालाही गेलो होतो. तेव्हा मला वाटत होतं की खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. यात कुठेतरी आपण हरवून जाणार. वाटतं इथे आपलं काहीच होणार नाही, असं मला वाटत राहायचं. पण तरीही मला दादाचे विचार खूपच चांगले वाटायचे. त्यामुळे मी टीव्हीवर, पुस्तकातून किंवा चरणविधी वगैरे मी करतच करायचो. कारण आतून वाटायचं की नाही, हा चांगला मार्ग आहे, यामुळे सुटका होईल. पण आता असं वाटतं की ही जी गर्दी आहे, मोक्षाला जाणाऱ्या लोकांची आहे. या गर्दीतून धक्का लागून आपण सुटणारच, ह्याची गॅरंटीच वाटते आता. ट्रेनमध्ये घुसणाऱ्या गर्दीतून धक्का मारला की आपण ट्रेनमध्ये घुसलो. उतरताना गर्दी धक्का मारते, आपण ट्रेनमधून उतरतो. हो. मग चांगलं आहे ना, मोक्षाकडे ढकलतायत, चांगली नाही, गोष्ट आता तर आहे. कन्फर्म झालं की यातून मोक्षाला जाणारच आणि सारेच हा? लोक जाणार जे या धक्क्यात असतील. आणि आपण गर्दी ज्याला म्हणताय ना, नवे लोक सामील झाले तर चांगलं की नाही चांगलं? चांगलं आहे, मग गर्दी वाढेल की कमी होईल? वाढेल. मग त्यात काय नुकसान आहे? तेच तर आता लक्षात येतंय. हा, आता आलंय ते बरोबर आहे. माझा प्रश्न आधीचा जो आहे बघा, तो एवढ्या गर्दीत आपल्या प्रश्नाची दखल घेतली जाते. आरामात आपण जे काही शब्द बोलतोय आम्ही शांतपणेही ऐकतोय. हो, मग याला गर्दी म्हणायची की आरामात चाललाय इथे? आरामात चाललाय. धन्यवाद.